या उन्मादात त्यांनी विचारलं होतं, कैसे हराया, आणि आता त्याचं उत्तरही मिळालं. कैसे हराया. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या वादात सापडलेलं एक नाव, सहर शेख. ठाण्याच्या मुंब्रामधून त्या MIMच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. इथवर सगळं ठीक आहे व, पण निवडून आल्यावर त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रचंड मोठा प्रयत्न केलेला होता. कैसे हराया म्हणून त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा मोठा प्रयत्न केला, पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची अत्यंत म्हणजे वाईट म्हणा किंवा त्याला अघोरी पद्धतीनं म्हणा अशा पद्धतीची भाषा वापरली. अर्थात पुढं अंगावर आल्यावर त्यांनी सारव करण्याचा प्रयत्न केला, पण या वक्तव्यामुळं या नगरसेविकेची राज्यभर मोठी चर्चा झालेली होती. निवडणुकीतील विजयाचा अहंकार कसा नसावा हेच दाखवणारं हे बोलकं उदाहरण होतं. शीशे के घर में रहने वाले कभी दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते असं म्हटलं जातं. बघा, या सहर शेख यांना नगरसेविका होऊन अवघे काही महिनेच झालेले आहेत आणि त्यांचे पद जाण्याची वेळ सुद्धा आता आलेली आहे. म्हणजे ते जाणार हे जवळपास आता निश्चितच आहे. त्यांचं जात प्रमाणपत्र हेच मुळात अवैध असल्याचा अहवाल ठाण्याच्या तहसीलदारांनी दिलेला आहे. याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस सुद्धा केली गेलेली आहे. त्याचे वडील पण अडचणीत आले. त्यात सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार जावेद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीनं केलेली होती आणि मग या तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेतली गेली, चौकशी करण्यात आली. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये या तक्रारीमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं समोर आलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथल्या रहिवासी असल्याचं सुद्धा या तपासामध्ये निष्पन्न झालं. दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लाभ घेत आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. हे जे तक्रारदार होते सिद्दीकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सहर शेख यांच्या जात दाखल्याच्या वैधतेवर आक्षेप घेतलेला होता. त्यांच्या त्या तक्रारीनुसार सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादचे रहिवासी आहेत. महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर नियमानुसार त्यांना नमुना 10 लागू आहे, पण तसं असलं तरी सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून नमुना 8चा वापर केला आणि त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गाचा म्हणजे OBCचा बनावट दाखला मिळवला आणि मग या दाखल्याच्या आधाराने सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचं प्रमाणपत्र मिळवलं आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली. विजय सुद्धा त्यांनी मिळवला. बघा, विजयाचा उन्माद धार्मिक तेढ निर्माण करण्यापर्यंत गेला. अहंकाराचा फुगा फुटला. या उन्मादात त्यांनी विचारलं होतं, कैसे हराया, आणि आता त्याचं उत्तरही मिळालं. अहंकाराची नशा खाडकन उतरली आणि हे तर होतच असतं. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.